इथला प्रचार जोपर्यंत सुरू होता, सुरुवातीला आधी वाटत होतं, आपण भेटलोही होतो आधी, की पुण्यातली निवडणूक ही कशी तशी एका अर्थाने एकतर्फीच. तुम्ही म्हटलं की मॅच फिक्सिंग एका अर्थाने आधीच झालेलं आहे. प्रभाग रचना काय, मतदार याद्या काय, सगळं भाजपनी सगळं ताब्यात घेतलेलं आहे. पण नंतर मात्र चुरस म्हणजे रंगत वाढत गेली, चुरस वाढत गेली आणि मग सुरुवातीला मैत्रीपूर्ण, नंतर मग एकमेकांवरती कसं डाव पडायला लागले. पण तेव्हा म्हणत की मैत्रीपूर्ण वगैरे असं काही नसतं. ती अंधश्रद्धाच आहे, ती अंधश्रद्धा असते ती. ते खरंच आहे. ते काय म्हणते का, नेते लोक ना सुरुवातीच्या टप्प्यात मैत्रीपूर्ण म्हणून ते कार्यकर्त्यांना शांत ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. बरं, कार्यकर्ते आपल्याकडे पुण्यात शांतच होते, नेतेच एकमेकाला भांडायला चालू केले, त्याच्यामुळे ते मैत्रीपूर्ण लढती राहिल्या नाहीत. कार्यकर्ते खाली म्हणले की अरे आपली निवडणूक आहे, आपण लढली पाहिजे. कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा फोकस दुसरीकडे, कार्यकर्त्यांचा फोकस खाली प्रभागात, कोण कोणाच्या विरोधात काम करतंय, कोण आपल्या सहकारी काम करत नाही, सगळं त्याच्यावर फोकस. ह्यांचा मेट्रोवर फोकस, याचा मोफत मेट्रोवर फोकस, त्यांचा IT हबवर, काय पुणे इंटरनॅशनल काय कुठला हप्ते असं काहीतरी नवीन फडणवीसांनी नवीन नाव सांगितलंय. ते आता म्हणजे ते आता नवीन शब्द अंगवळणी पाडून घ्यायचा आहे आता आपल्याला. तर ती चर्चा स्मार्ट नंतर एक नवीन आहे ते तसं ह्या एक आता अशी ती सगळी गंमत चालू आहे. आणि तुम्ही म्हणला संक्रांत कोणावर, खरं तर मला माझ्या ना आमच्या गावाकडे एक प्रथा आहे, जसा कुठलाही सण झाला ना त्याच्या दुसऱ्या दिवशीचा जो दिवस असतो ना त्याला कर म्हणतात. ती कर जे असते ना त्या दिवशी मग सण चांगला सगळं, दुसऱ्या दिवशी ते दारू पितात लोक. आणि कोणी कसंही वागत असतं, फुल भांडणं होतात, मारामार होतात, रड्या सगळं. तसं आज संक्रांत आहे, उद्या मतदान. तर ही कर नेमकी कोणाला धक्क्याला लावणार आहे बघूयात.